सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय, दुर्गा माता की जय, सती माता की जय। नमस्कार मंडळींनो, अशा पद्धतीने आजचा आपला दिवस मातेच्या नामस्मरणाने सुरू झालेला आहे आणि आता वेळ आहे न्याहारीची आणि थोडं ऊन पण वाढलेलं आहे। आता ही वेळ खरं तर न्याहारी आणि जेवणाच्या मधली आहे, म्हणजे आता जेवण आणि न्याहारी एकत्रच करायचं आहे। चला तर बघूया अर्धांगिनी आज काय छान स्वयंपाक केलेला आहे। मला तिने सांगितलं की आज तुझ्यासाठी छान पालक पराठे, कोशिंबीर आणि बुंदी रायता बनवलेला आहे। कसं आहे, पोटाला एक छान असं अन्न मिळालं की मनही शांत, पोटही शांत आणि आत्मा तृप्त झालेला असतो। चला बघूया काय रेसिपी आहे आपली आजची आज। तर मित्रांनो, पालक पराठासाठी आपण कणकेमध्ये पालक, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण हे मस्त वाटण तयार करून घेतलं आणि कणकेमध्ये ते छान एक मिश्रण तयार करून घेतलं, एक जीव करून घेतलं आणि ते आता लाटून आपण त्याचे पराठे करणार आहोत। दशम्या जसा बनवतो आपण त्याच पद्धतीने हे पराठे बनवायचे आहेत। त्यानंतर आपण बुंदी रायता बनवण्यासाठी घेतला आहे फेटलेलं दही, खारी बुंदी आणि कोशिंबीर बनवली आहे आपण। कांदा, टोमॅटो, काकडी, कैरी, बीट, कोथिंबीर, पुदिना आणि त्याच्यावर आपण टाकलेला आहे लाल तिखट, काळं मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि याचं एकत्रित आपण आता मिश्रण करणार आहोत। कोशिंबिरीचे सर्व साहित्य आपण एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं मिश्रण। त्याला कुठल्याही प्रकारची फोडणी वगैरे द्यायची नाही आहे, काय थोडं कच्चं खाल्लं गेलं पाहिजे हे बीट, कांदा, काकडी वगैरे, त्या हिशोबाने आपण ही कोशिंबीर बनवलेली आहे। अशा पद्धतीने आपले पालक पराठे, बुंदी रायता आणि कोशिंबीर छान तयार झाली आहे। पालक पराठा, बुंदी रायता, कोशिंबीर आणि लिंबाचं लोणचं, आजचा बेत तयार। चला जेवायला बसूया। बोला अन्नपूर्णा माता की जय।